हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय डिटरमाइन वेदर ईच ऑफ दिस स्टेटमेंट्स इज ट्रू ऑर फॉल्स. यामध्ये टोटल 7 स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि ते ट्रू आहेत का फॉल्स आहेत ते आपल्याला डिटरमाइन करायचं. तर फर्स्ट स्टेटमेंट काय आहे, 0 बिलॉंग्स टू एम्प्टी सेट. ओके, एम्प्टी सेट म्हणजे कोणता सेट ज्याच्यामध्ये एलिमेंट्स नसतात त्याला आपण एम्प्टी सेट म्हणतो. सो दिस इज empty set containing no elements, containing no elements. What it means? It means given statement is false. So A is false, कारण A मध्ये आपण काय म्हणतोय, 0 हा एम्प्टी सेटचा एलिमेंट आहे, म्हणजे 0 एम्प्टी सेटमध्ये जातोय, पण एम्प्टी सेटमध्ये एलिमेंट्सच नसतात. सो 0 जाऊ शकतो का तिथं? नाही जाऊ शकत. सो द फर्स्ट स्टेटमेंट इज फॉल्स. ओके, जे सेकंड वाला आहे ते काय आहे, एम्प्टी सेट बिलॉंग्स टू सिंगलटन 0. ओके, पहिली गोष्ट, एम्प्टी सेट हा एक सेट आहे आणि जो राईट साईडला सेट दिसतोय सिंगलटन 0 त्याचा एलिमेंट एकच आहे आणि तो पण नंबर आहे. त्याचा एलिमेंट सेट आहे का? नाही आहे. सो एम्प्टी सेट डज नॉट बिलॉंग टू सिंगलटन 0. ओके, सो दुसरं स्टेटमेंट पण फॉल्सच आहे. ठीक आहे, का फॉल्स आहे? कारण एम्प्टी सेट हा समोरच्या सेटचा एलिमेंट नाही आहे. बरोबर, जर असं असतं तर मग आपण म्हणलं असतं की एम्प्टी सेट बिलॉंग्स टू राईट साईड सेट. ओके, बट हिअर इट इज नॉट द एलिमेंट ऑफ राईट साईड सेट, विच मीन्स एम्प्टी सेट डज नॉट बिलॉंग टू सिंगलटन 0. सो इट इज क्लिअरली फॉल्स. दुसरं जे स्टेटमेंट आहे, सॉरी तिसरं स्टेटमेंट ते काय आहे, सिंगलटन 0 इज कंटेन्ड इन एम्प्टी सेट. पहिली गोष्ट, जर ए कंटेन्ड इन बी होत असेल तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इज लेस दॅन नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी असं असतं. पण इथं कंटेनमेंट काय सांगते की सिंगलटन 0 इज कंटेन्ड इन एम्प्टी सेट. पण आपल्याला काय माहिती आहे, सिंगलटन 0 हा जो सेट आहे याच्यामध्ये किती नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत? एक नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत. आणि एम्प्टी सेटमध्ये किती नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत? 0. सो हाव इट इज पॉसिबल 1 इज लेस दॅन 0? इट इज नॉट पॉसिबल. सो क्लिअरली थर्ड वन इज ऑल्सो फॉल्स. ओके, व्हॉट अबाउट फोर्थ वन? एम्प्टी सेट इज कंटेन्ड इन सिंगलटन 0. बरोबर आहे, एम्प्टी सेटमध्ये एलिमेंट्सच नाही आहेत. बरोबर, सो एम्प्टी सेट हा कुठल्याही सेटचा सबसेट असतो, कुठल्याही सेटचा, विच मीन्स दिस इज ट्रू. ओके, सो हे आर्ग्युमेंट ट्रू आहे. ई जे त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, सिंगलटन 0 बिलॉंग्स टू सिंगलटन 0. नो, हे पण फॉल्स आहे. का सांगा? कारण सिंगलटन 0 इज कंटेन्ड इन सिंगलटन 0. हा सेट कंटेन होतोय समोरच्या सेटमध्ये, बट सिंगलटन 0 हा समोरच्या सेटचा एलिमेंट आहे का? नो, फक्त 0 एलिमेंट आहे राईट साईड सेटचा, फक्त 0 एलिमेंट आहे या सेटचा. सिंगलटन 0 हा सेट एलिमेंट नाही आहे, विच मीन्स दिस इज ऑल्सो फॉल्स. ठीक आहे, सिंगलटन 0 विथ दॅट कर्ली ब्रॅकेट्स जाऊन बसायला पाहिजे समोरच्या सेटमध्ये, तेव्हा आपण काय म्हणू शकतो की तो त्या सेटचा एलिमेंट आहे. ओके, बट सिंगलटन 0 इज कंटेन्ड इन सिंगलटन 0. दिस इज क्लिअर, कारण कुठलाही सेट स्वतःमध्ये कंटेन होतो हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ए इज कंटेन्ड इन ए. ओके, सो क्लिअरली दिस इज ट्रू. ठीक आहे, आफ्टर दॅट व्हॉट अबाउट द लास्ट वन? हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं की जी जो आहे तो ट्रू आहे का फॉल्स आहे. ठीक आहे, कमेंट आन्सर. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सच्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस केला नसेल तर नक्की प्रेस करा. थँक्यू.